झिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत आजीबाईच्या बटव्यातील काही घरगुती उपाय। टिप नंबर 1, रोज 1 ते 2 वेलचीचे सेवन करावे, त्यामुळे तुमचे वाढलेले पोट हळूहळू कमी होईल। टिप नंबर 2, सांधे किंवा गुडघे दुखत असतील तर कोरफडीचे सेवन करावे, आराम मिळतो। टिप नंबर 3, तुम्हाला डेंग्यूचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये कारल्याचा समावेश करावा। टिप नंबर 4, रक्ताळ मूळव्याध झाले असल्यास 1 चमचा कारल्याच्या रसात अर्धा चमचा साखर टाकून प्यायल्यास मूळव्याधाच्या त्रासात आराम मिळतो। टिप नंबर 5, डाळिंबाचा रस तुमच्या शरीरातील टॉक्झिन आणि स्टोन बाहेर टाकतो। टिप नंबर 6, दात दुखत असल्यास लवंग तेलात कापसाचा बोळा भिजवून तो गोळा दुखणाऱ्या दाताखाली किंवा दाढीखाली धरावा, यामुळे दातदुखी थांबते। टिप नंबर 7, डेंग्यूमध्ये सर्वात धोकादायक म्हणजे रुग्णाचे प्लेटलेट्स काउंट कमी होतात, त्यामुळे ते वाढवणे अत्यंत आवश्यक आहे। पपईची पाने प्लेटलेट्सची संख्या वाढवतात। पपईच्या पानांचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो। टिप नंबर 8, कावीळ झाल्यास भिजलेले मनुके भरपूर प्रमाणात खावे। टिप नंबर 9, कावीळ झाल्यावर सकाळी संध्याकाळी मुळा आणि त्याच्या पानांचा रस प्या किंवा काळे मीठ आणि मिरपूड टाकून मुळा खावा। टिप नंबर 11, ज्येष्ठ मधाचा चहा पिल्यानंतर कोरडा खोकला कमी होतो। टिप नंबर 11, आवळा सेवन केल्याने केस आणि त्वचेची गुणवत्ता सुधारते। टिप नंबर 12, रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास दुधात अर्धा चमचा हळद टाकून पिल्यास कोरडा खोकला येणे बंद होते। टिप नंबर 13, हाडांमध्ये दुखत असल्यास कच्च्या हळदीचे दूध प्यावे, आराम मिळतो। टिप नंबर 14, मखाण्यांचे नियमित सेवन केल्याने शरीरात असणारी कमजोरी दूर होते। टिप नंबर 15, मधाचे नियमितपणे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते। टिप नंबर 16, पोटाच्या सर्व आजारांवर दही खूप फायदेशीर आहे। टिप नंबर 17, ताप असल्यास जिऱ्याचे पाणी प्यावे, त्याने शरीरात गारवा निर्माण होतो आणि आरामही मिळतो। टिप नंबर 18, तोंडात फोड येत असल्यास कच्च्या दुधाने गुळण्या कराव्या। टिप नंबर 19, जास्त चहा पिल्याने दातांचे नुकसान होते आणि शरीरात ॲसिड वाढते, यामुळे चहाचे अतिसेवन टाळावे।